स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणती ती 5 पापे ज्यामुळे माणसाचं आयुष्य कमी होते, गरुड पुराण काय सांगते याविषयी संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मृत्यू ही एक अटळ गोष्ट आहे, पण कधी कधी जेव्हा एखादा माणूस अचानक जातो, कोणी अपघातात, कोणी अचानक आजाराने, कोणी झोपेतच प्राण सोडतो, तेव्हा मनात एकच प्रश्न उभा राहतो, यांचे आयुष्य इतके लवकर का संपले? हा फक्त योगायोग असतो का, नुसते नशीब आहे? तर या प्रश्नाचं उत्तर गरुड पुराण का देते की देवाची इच्छा ही हिंदू धर्मशास्त्र याला सरळ अपघात म्हणत नाही. आणि इथे सुरू होतं गरुड पुराण सांगणारे भयावह पण डोळे उघडणारं सत्य. गरुड पुराण असे सांगते की मनुष्याचा मृत्यू अचानक असू शकतो, पण तो कारणाविना कधीच नसतो. विनाकारण हे गरुड पुराण काहीही सांगत नाहीत. गरुड पुराण म्हणजे भीतीचा ग्रंथ नाही, तो इशाऱ्याचा ग्रंथ आहे. अनेक लोक गरुड पुराणाचे नाव ऐकताच घाबरतात, कारण परंपरेनुसार मृत्यूनंतर याचे पठण केले जाते. म्हणून लोकांना वाटते हे तर फक्त मृत्यूसाठीचे पुस्तक आहे, पण सत्य वेगळंच आहे. गरुड पुराण हे मृत्यूनंतर वाचण्यासाठी नसून जिवंत असताना समजून घेण्यासाठी आहे. कारण यात सांगितलेले प्रत्येक वाक्य आपल्या आजच्या कृतीशी जोडलेले आहे. गरुड पुराणात भगवान विष्णूंनी गरुडाला स्पष्ट सांगितले आहे की माणूस स्वतःच आपल्या आयुष्याची लांबी ठरवतो. हे ऐकायला कठोर वाटते, पण कर्मसिद्धांताचा हा मूलभूत नियम आहे. मृत्यू म्हणजे शेवट नाही, तो फक्त पुढचा टप्पा आहे. गरुड पुराण सांगते की मृत्यू म्हणजे आत्म्याचा अंत नाही. शरीर नष्ट होते, पण आत्मा पुढच्या प्रवासाला निघतो. आणि त्या प्रवासात यमदूत प्रश्न विचारत नाहीत, कोणीही वकील नसतो, कोणतीही शिफारस चालत नाहीत, फक्त आणि फक्त कर्माचा हिशोब असतो. आणि जेव्हा हा हिशोब वेळेआधी भरलेला असतो, तेव्हा आयुष्य कमी होते. आयुष्य कमी होण्यामागचे कर्मगणित. गरुड पुराणात आयुष्य कमी होण्यामागे 3 मुख्य कारणे सांगितली आहेत. ती कारणे समजून घेतल्याशिवाय अकाली मृत्यूचे सत्य समजू शकत नाहीत. 1. पूर्वजन्मातील अधूर कर्मफळ. प्रत्येक आत्मा एका जन्मात सर्व कर्मफळ भोगत नाही. काही कर्ज पुढच्या जन्मात येते. जर पूर्वजन्मात गंभीर पाप, हिंसा, अन्याय, स्त्री, माता, पिता, संतांचा अपमान अपूर्ण राहिला असेल, तर त्या कर्माचं ओझं पुढच्या जन्मात येतं. अशा वेळी आयुष्य आधीच मर्यादित ठरलेले असते. या जन्मातील जाणीवपूर्वक चुकीची कृत्य. गरुड पुराण स्पष्ट सांगते. 2. देव चुकांवर विश्वास शिक्षा देत नाही, पण जाणीवपूर्वक केलेल्या पापांवर परिणाम अटळ असतो. म्हणजे एकदा चूक होणं वेगळं, पण तीच चूक पुन्हा पुन्हा करणे हे स्वतःच्या आयुष्यावर घाला घालणे आहे. 3. लहान वाटणारी पण सतत होणारी पापे. सर्व पापे मोठी असतात असे नाही, पण अपमान, खोटे, कृतघ्नपणा, निर्दयता, अहंकार ही रोजची छोटी पापे हळूहळू आयुष्याची दोरी कापत जातात. गरुड पुराण यालाच हळूहळू होणारा अकाली मृत्यू म्हणते. अकाली मृत्यू म्हणजे अचानक शिक्षा नाही, फक्त एक मोठा गैरसमज आहे. देव अचानक शिक्षा देतो. गरुड पुराण याला नाकारते. ते सांगते, शिक्षा अचानक वाटते, पण तिची तयारी खूप आधीपासून सुरू असते. जसे पाणी थेंबा थेंबाने भरते आणि एक दिवस काठ ओलांडते, तसेच पापाची संख्या वाढत जाते आणि एक दिवस आयुष्य कमी होते. काही लोक चांगले असूनही लवकर का जातात, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो. गरुड पुराण याचे उत्तर देते, सगळं कर्म या जन्माचे नसते. काही आत्मा आपलं पूर्वजन्माचे कर्जे लवकर फेडतो आणि मुक्तीच्या दिशेने जातो. म्हणून प्रत्येक अकाली मृत्यू शिक्षाच असते असे नाही, पण गरुड पुराणात ज्या पापांचा उल्लेख आहे, ती पापे केल्यास अकाली मृत्यू हा दंड ठरलेलाच असतो. म्हणूनच गरुड पुराण इशारा देते. गरुड पुराण आपल्याला घाबरत नाही, पण सावध करते. ते सांगते, वेळ असताना स्वतःला थांबवा, कारण वेळ गेल्यावर पश्चाताप उपयोगी येत नाही. आणि याच ठिकाणी सर्वात गंभीर प्रश्न उभा राहतो, कोणती अशी कृत्य आहेत जी आयुष्य कमी करतात? कोणती पापे अकाली मृत्यूकडे नेतात?
हेच पुढील प्रवाहात गरुड पुराण अतिशय स्पष्टपणे सांगते आहे. जेव्हा मनुष्य ज्ञानाचा अपमान करतो, ज्या लोकांमुळे तो जन्माला आला त्यांना दुखवतो, वासनेला विवेकापेक्षा मोठं करतो आणि निर्दयपणे इतरांचा वापर करतो, तेव्हा त्यांचे आयुष्य हळूहळू लहान होऊ लागते. आणि याच ठिकाणी गरुड पुराणात सांगितलेली ती भयंकर कृत्ये समोर येतात, जी आयुष्याची दोरी कापतात. मनुष्य अनेकदा स्वतःला एक प्रश्न विचारतो, मी तर कोणाचे वाईट करत नाहीत, मग माझ्या आयुष्यात इतके संकटे का? गरुड पुराण इथेच थांबवून एक कठोर सत्य सांगते. ते म्हणते, मनुष्य जेव्हा स्वतःच्या पापांकडे दुर्लक्ष करतो, तेव्हाच ती पापे त्यांचे आयुष्य कमी करू लागतात. ज्ञानाचा अपमान आयुष्यावर पहिला घाव. गरुड पुराणानुसार ज्ञानाचा अपमान हा आत्म्यावरचा सर्वात पहिला आघात आहे. इथे ब्राह्मण हा शब्द फक्त जातीपुरता मर्यादित नाही, तो एक प्रतीक आहे, जो सत्य सांगतो, जो धर्माचा मार्ग दाखवतो, जो समाजाला विवेक शिकवतो. अशा व्यक्तींचा अपमान करणे, हिणवणे, त्याला तुच्छ लेखणे, त्यांच्यावर अन्याय करणे, हे केवळ सामाजिक अपराध नाही तर आत्मिक पातळीवरचं पाप आहे. गरुड पुराण सांगते, ज्ञानाचा अपमान केल्यावर मनुष्य स्वतःच अंधाराकडे जातो. याचा परिणाम असा होतो की योग्य निर्णय घेण्याची शक्ती नष्ट होते, चुकीचे लोक जवळ येतात, आयुष्यात अपयशाची मालिका सुरू होते आणि हळूहळू आयुष्याचा कालावधी कमी होऊ लागतो. पालकांचा अनादर, देवाला नाकारण्यासारखं पाप. गरुड पुराणात एक वाक्य फार स्पष्ट आहे, ज्या घरात आई वडील रडतात त्या घरावर यमाचा पहारा असतो. आजच्या काळात ही पापे फार सहज घडतात. आई वडिलांना वेळ न देणं, त्यांना ओझं समजणं, वृद्धापकाळात एकटं सोडणे, त्यांच्या शब्दांना किंमत न देणे. मनुष्य मंदिरात जातो, देवाला फुले वाहतो, पण घरातल्या देवाकडे दुर्लक्ष करतो. गरुड पुराण याला घोर कृतज्ञता म्हणते. याचे परिणाम: घरात कायम वाद, आर्थिक अस्थिरता, संततीकडून दुःख आणि आयुष्यावर अचानक आघात. अनेक अकाली मृत्यू या एका पापाशी जोडलेले असतात. वासनेला विवेकापेक्षा मोठं करणे. गरुड पुराणात परस्त्रीगमनाबद्दल अतिशय कठोर शब्द वापरले आहेत, कारण वासना माणसाचे विवेक नष्ट करते. जेव्हा मनुष्य विवाहित असूनही दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होतो, फसवणूक करतो, नात्याची पवित्रता तोडतो, तेव्हा तो फक्त दुसऱ्याचे नाही, स्वतःचे आयुष्यही उद्ध्वस्त करतो. गरुड पुराण सांगते की हे फार मोठे आणि भयंकर पाप समजले जाते. काही लोक गरुड पुराण सांगते, जो वासनेला धर्मापेक्षा मोठे मानतो, त्यांचे आयुष्य अचानक कोसळते. याचे परिणाम: घराचा नाश, मानहानी, भीषण आजार, मानसिक विकृती आणि अनेकदा अकाली मृत्यू, असत्य, फसवणूक आणि चोरी, हळूवार होणारा विनाश. गरुड पुराण सांगते, खोटं बोलणं हे एक सवयीचं पाप आहे. खोटं बोलणं हे अतिशय मोठे आणि भयंकर पाप आहे. मनुष्य सुरुवातीला परिस्थितीमुळे खोटं बोलतो, नंतर फायद्यासाठी आणि मग सवय बनते. जेव्हा खोट्यावर व्यवहार उभे राहतात, पैशासाठी कोणालाही फसवले जाते, अन्यायाने संपत्ती जमा केली जाते, तेव्हा आयुष्य बाहेरून यशस्वी दिसते, पण आतून पोखरलेले असते. गरुड पुराण म्हणते, असत्याने कमावलेली संपत्ती आयुष्याची वर्षे खात जाते. याचे परिणाम: अपघात, कोर्ट कचेऱ्या, अचानक नुकसान, अकाली मृत्यू, निर्दयता, हिंसा आणि प्राणीहत्या. गरुड पुराणात अहिंसेला सर्वोच्च स्थान आहे, कारण प्रत्येक प्राण्यात आत्मा आहे आणि प्रत्येक आत्मा ईश्वराचा अंश आहे. जेव्हा मनुष्य विनाकारण प्राणी मारतो, क्रूरपणे वागतो, दुसऱ्याच्या वेदनेची थट्टा करतो, तेव्हा तो स्वतःच्या आत्म्यावर घाव घालत असतो. गरुड पुराणात सांगितलेले आहे, निर्दयतेचे कर्म रक्तदोष आणि अकाली मृत्यूचे कारण बनते. अशा व्यक्तींना दीर्घ आजार, असह्य वेदना, अचानक अंत या सर्व पापांचा एकसमान
परिणाम गरुड पुराण स्पष्ट सांगते. पाप वेगवेगळी असली तरी परिणाम एकच, आयुष्य कमी होणे. कारणे ही सर्व पापे मनुष्याला आतून भ्रष्ट करतात. जेव्हा आत्मा अशुद्ध होतो तेव्हा शरीर टिकत नाहीत. अकाली मृत्यू म्हणजे फक्त देहाचा अंत नाही. गरुड पुराणात अकाली मृत्यूला सर्वात दुःख स्थिती मानली आहे. कारण आत्मा तयार नसतो, कर्म अपूर्ण असतात, प्रवास वेदनादायक होतो. म्हणूनच गरुड पुराण ही पापे सांगून थांबत नाही. ते पुढे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगते. जर वेळेत पश्चाताप केला तर परिणाम कमी होऊ शकतात आणि इथेच मनुष्याच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळू शकते. जेव्हा अंधकार किती भयानक आहे हे समजते तेव्हाच प्रकाशाची किंमत कळते. गरुड पुराण भीती दाखवण्यासाठी नाही तर वाचवण्यासाठी आहे. कारण अजून एक प्रश्न उरतो, इतकी भयानक पापे असूनही मनुष्य वाचू शकतो का? आयुष्य पुन्हा संतुलित होऊ शकते का? याच प्रश्नाचं उत्तर गरुड पुराण पुढे अत्यंत करुणेने देतं. आतापर्यंत एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. मनुष्याचे आयुष्य अपघाताने नाही तर कर्माच्या गणिताने ठरते. पण इथेच एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जर माणसाकडून चुका झाल्याच असतील, जर पापे घडलीच असतील तर तो कायमचा नष्टच होतो का? उत्तर नाही. आणि हाच गरुड पुराण सर्वांच करुणेने सांगणारा भाग आहे. गरुड पुराण भीती दाखवून संपत नाही. तो मनुष्याला शेवटची संधी देतो. पश्चाताप आयुष्य बदलणारी पहिली पायरी. गरुड पुराणात स्पष्ट म्हटले आहे, पापापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे पश्चाताप. जो मनुष्य स्वतःच्या चुकांची जाणीव ठेवतो, अहंकार सोडतो, मी चुकलो हे मनापासून मान्य करतो, त्याच्यासाठी कर्माचं गणित बदलू शकते. पश्चाताप म्हणजे फक्त भीतीने देवासमोर रडणे नाही तर आतून स्वतःला बदलणे. जेव्हा अंतःकरण बदलते तेव्हा कर्माची दिशा बदलते. देव शिक्षा कमी करतो पण कर्म रद्द होत नाहीत. गरुड पुराण एक फार महत्त्वाची गोष्ट सांगते. कर्म कधीच नष्ट होत नाही पण त्याचा परिणाम सौम्य होऊ शकतो. म्हणजे अकाली मृत्यूचे दार पूर्णपणे बंद नसले तरी त्याची तीव्रता कमी होऊ शकते आणि हे घडते योग्य आचरणामुळे. सत्य, संयम आणि अहिंसा आयुष्य वाढवणारी त्रिसूत्री. गरुड पुराणात 3 गोष्टी आयुष्य टिकवणाऱ्या मानल्या आहेत. सत्य म्हणजे फक्त खोटं न बोलणे तर मनात, वाणीमध्ये आणि कृतीत एकरूपता. जो मनुष्य सत्याच्या मार्गावर येतो त्याच्या आयुष्यातील गोंधळ हळूहळू शांत होतो. संयम वासना, राग, लोभ, मत्सर यावर नियंत्रण म्हणजे संयम. गरुड पुराण सांगते, जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो त्यांच्यावर यमालाही मर्यादा पाळावी लागते. अहिंसा म्हणजे फक्त मारणे, टाळणे नाही तर मनानेही कुणाला इजा न करणे. निर्दयतेपासून दूर जाणारा मनुष्य आपोआप आयुष्य वाढवणाऱ्या मार्गावर जातो. पालकसेवा सर्वात मोठे प्रायश्चित्त. गरुड पुराणात पालकसेवेला अनेक यज्ञांपेक्षा मोठं पुण्य मानले आहे. कारण आई वडिलांचे आशीर्वाद थेट कर्मावर परिणाम करतात. जो मनुष्य पालकांचा मान राखतो, त्यांची सेवा करतो, त्यांना मानसिक आधार देतो, त्यांच्यासाठी संकट टळतात. अकाली मृत्यू दूर राहतो, आयुष्य स्थिर होते. गरुड पुराणात म्हटले आहे, पालकांच्या आशीर्वादात यमदंड वितळतो. दानधर्म पापाची तीव्रता कमी करणारा उपाय. दान म्हणजे फक्त पैसा देणे नाही. दान म्हणजे गरजवंताला मदत, भुकेल्याला अन्न, दुःखी माणसाला आधार. गरुड पुराण सांगते, दान केल्याने कर्म नाही नष्ट होत पण त्याची जळजळ कमी होते. म्हणजे मोठे संकट लहान होते. अकाली मृत्यू दीर्घ आजारात बदलू शकतो आणि काही वेळा पूर्णपणे टळू शकतो. नामस्मरण आणि अंतःशुद्धी. गरुड पुराण भक्तीला एक उपचार मानते कारण नामस्मरणाने मन शांत होते. मन शांत झाले की कृत्य शुद्ध होतात. देव नाव घेतल्याने अहंकार कमी होतो, पापाची जाणीव राहते, अंतःकरण शुद्ध होते आणि शुद्ध अंतःकरण कर्माच्या वेगाला थांबवू शकते. पवित्र स्नान, पूजा आणि शिस्तबद्ध जीवन. गरुड पुराण सांगते,
बाह्य शुद्धीपेक्षा अंतर्गत शुद्धी महत्त्वाची. पण नियमित पूजा, स्वच्छ आचार, शिस्तबद्ध दिनचर्या यामुळे मनुष्य हळूहळू योग्य मार्गावर स्थिर होतो आणि स्थिर आयुष्य अकाली तुटत नाही. बदल आज केला तर परिणाम उद्या दिसतो. गरुड पुराणाचा संदेश खूप स्पष्ट आहे. देव भूतकाळ बदलत नाही, पण भविष्य बदलण्याची संधी देतो. जो मनुष्य म्हणतो आता उशीर झाला, तो स्वतःलाच फसवतो. कारण शेवटचा श्वास येईपर्यंत कर्म बदलण्याची संधी असते. अकाली मृत्यू टाळण्याचं अंतिम सूत्र गरुड पुराण सांगते. अहंकार सोडा, कृतज्ञ व्हा, निर्दयता सोडा, वासनेवर नियंत्रण ठेवा, पालकांचा मान ठेवा, सत्याच्या मार्गावर राहा. हे केल्याने मृत्यू थांबत नाही, पण अकालीपणा नक्कीच टळतो. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे समाप्त होत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.